परळमध्ये गणेशोत्सव मंडळाचा यंदा 68वं वर्ष यंदा मंडळानं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची मूर्ती बनवली आहे। भव्य 24 फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। भाविकांची चर्चा केली आमचा प्रतिनिधी पूनम अपराजेने। परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 68वं वर्ष असून या मंडळाने सतत प्रयत्न केलेला आहे की भाविकांना विविध नाविन्य रूपातून गणरायाचे दर्शन घडवण्याचं। यंदा देखील या मंडळानं असाच एक प्रयत्न केलेला आहे आणि 24 फुटी अशी विष्णू रूपातील ही भव्य मूर्ती त्यांनी साकारलेली आहे। ब्रह्मा विष्णू महेश अशा त्रिदेवांचा संगम या मूर्तीत आपल्याला पाहायला मिळतो। आपण या मूर्तीच्या या विष्णू रूपातील गणरायाच्या बेंबीतून जे कमळ उमरलेलं आहे त्या कमळामध्ये आपण पाहू शकता की ब्रह्मदेव आहे, तसंच शेष नागावरती शिवलिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश अशा या गणरायाच्या मूर्तीत आपल्याला पाहायला मिळतात। अशी भव्य दिव्य सुबक अशी गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी अनेक भाविकांची इथे गर्दी होते आणि आपण पाहू शकताय दर्शनासाठी अनेक भाविक देखील येथे जमलेले आहेत। या भाविकांना ही गणरायाची मूर्ती कशी वाटते आपण त्यांना विचारूया। काय वाटतं, तुम्ही गणरायाचे दर्शन घेतलात, याला नरे पार्कचा परळचा राजा म्हणतात, काय वाटतंय? गणरायाची मूर्ती छानच आहे, 24 फुटाची आहे आणि मेन म्हणजे शेषनागावर बसलेली आहे। ब्रह्मा विष्णू महेशांचं पण त्यांनी दर्शनाने दाखवलेलं आहे। एक म्हणजे छान प्रकारे, आणि आम्ही 25 वर्ष परळमध्ये राहतोय। आमचा राजा आहे तो परळचा राजा, खूप छान वाटतं, छान मूर्ती आहे। तुम्ही किती वर्षापासून गणपतीच्या दरवर्षी इथे येतो आणि खूप सुंदर मूर्ती असते, त्यामुळे आम्ही खूप सुंदर दर्शन पण होतं इकडे येऊन। तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे गणपतीची, खूप मस्त वाटतं एकदम बघून पण। आणि मी राहतो विक्रोळीला आणि माझा मामा इथे परळमध्ये राहतो। दरवर्षी मी गणपतीसाठी परळ लालबाग गणपती बघायला येतो न चुकता। जर्नलिस्ट महेश चौगलेसह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।